हे बघा वांग्याची भाजी बनायची आहे आपल्याला काळी, त्याच्यासाठी आपण ही वांगी घेतलेली आहे. ती वांगी आणि त्याच्यानंतर हा मसाला काढून घेतलेला आहे, काळ्या भाजीचा मसाला. त्यानंतर ही वांगी पूर्णपणे कट करून घ्यायचे. त्याच्या 4 कट करायचे, जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये मसाला भरता येईल वांग्यामध्ये. सगळे वांगे असे कट करून घ्यायचे, पूर्णपणे बघून घ्यायचे ते वांगे. 4 पूर्ण कट करून घ्यायचे वांग्याचे. सगळे वांगे तसे तयार. त्यामध्ये ते पाणी टाकायचं त्याच्यामध्ये, जेणेकरून ते काळे नाही पडणार. त्यानंतर आपण मसाला जो काढला आहे त्याला खोबरं तव्यावरती चांगलं सोनेरी होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचं. त्याच्यानंतर धने टाकायचे. धने पण सोनेरी कलर होईपर्यंत चांगले तळून घ्यायचे. नंतर तो मसाला, ते धने टाकलेले काढून घ्यायचे तव्यावरून. त्यानंतर ही फुटाणे टाकून घ्यायची. फुटाण्याने एकदम मस्त भाजी होती, एकदम घट्ट आणि चविष्ट भाजी लागतात काळ्या वांग्याची मसाल्याची भाजी. ते पण काढून घ्यायचे. त्यानंतर भाजलेले 2 कांदे घेतले होते आपण, ते पण याच्यावरती तव्यावरती चांगले परतून घ्यायचे. त्यानंतर मिरच्या तेलामध्ये परतून घेतल्यानंतर पूर्ण तयार झालेला आहे आपला हा. मी तर पाट्यावरतीच वाटणार आहे, खूप छान लागतात पाट्यावरची टेस्ट मसाल्याची. त्यानंतर हे कट केलेल्या वांग्यामध्ये आपण हा मसाला पूर्णपैकी भरून घ्यायचा, सगळ्या वांग्यामध्ये चांगल्यापैकी भरून घ्यायचा. त्यानंतर कढईमध्ये तेल ठेवायचं, पूर्णपणे गरम होऊन द्यायचं ते तेल. त्याच्यानंतर कट केलेल्या वांग्याच्या फोडी त्याच्यामध्ये टाकायच्या. तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं वांगं. त्यानंतर सुहाणा मसाला टाकून द्यायचा. त्यानंतर तो पण चांगल्यापैकी हलवून घ्यायचा आहे. छानपैकी तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा. ते उरलेला मसाला वांग्यामध्ये भरून उरलेला काही मसाला त्यामध्ये टाकून द्यायचा आणि तेही परतून घ्यायचा मस्त. त्यानंतर पाणी ॲड करायचं त्याच्यामध्ये. ही आहे आपली तयार वांग्याची